नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. एकदा या शूर्पणखेच्या कानावर बातमी गेली की अयोध्येचे राजकुमार पंचवटीत येऊन निवास करीत आहेत. मोठ्या कुमारांच्या सोबत त्यांची पत्नी पण आहे. दोघे मोठे राजबिंडे आहेत. शूर्पणखा एकदा भगवंतांना बघायला तिथे आली. तिने राम लक्ष्मणांना पाहिले. भगवान श्रीराम तिच्या मनात भरले. अर्थात प्रभूंचे रूपच असे आहे की ते मनात भरण्यासारखेच होते. पण तिने भगवती जानकीला पण पाहिले. जानकीला पाहिल्यावर शूर्पणखेच्या लक्षात आले की प्रभूंना भेटायचे झाल्यास आपण जरा नीटनेटके नटून थटून आले पाहिजे. म्हणून त्या दिवशी ती प्रभूंना न भेटता परत गेली. बहुधा ब्युटी पार्लरमध्ये गेली असावी. तिने स्वतःला नीटनेटके ठीकठाक करून भगवंतांना भेटायचे ठरविले. भगवान श्रीराम जेव्हा मार्गातून निघाले तेव्हा नेमकी ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. नुसती उभी नाही राहिली, हसली देखील. नुसती हसली नाही तर बहुत मुस्काई असे गोस्वामी म्हणतात. मर्यादेचे हसणे एक वेगळी गोष्ट आहे आणि खदखदा हसत राहणं ही वेगळी गोष्ट आहे. शूर्पणखेने विचारले, आपण कोण? भगवंतांनी आपला परिचय दिला. कुणी विचारले तर आपला परिचय द्यावा, हा साधा शिष्टाचार आहे. परिचय देऊन प्रभू पुढे निघाले. शूर्पणखा म्हणाली, तुम्ही मला नाही विचारलात परिचय. भगवंतांच्या लक्षात आले की भगवंतांनी तिला परिचय विचारला. साधारणतः स्त्रीने परिचय देताना कोणाची कन्या हे सांगावे, आपण कोणाची पत्नी आहोत हे सांगावे. पण परिचय देताना शूर्पणखेने सुरुवातच अशी केली, मी रावणाची बहीण. ठाऊक आहे तुम्हाला? सुवर्णाच्या लंकेचा स्वामी राजा रावण, त्याची मी बहीण. माझं नाव शूर्पणखा. अजून मी कुमारिक आहे. भगवंत म्हणाले, लग्न झालं नसेल. शूर्पणखा म्हणते, केलं नाही हो. प्रभू म्हणाले, काही अडचणी असतील. शूर्पणखा म्हणते, याचं खरं कारण असं आहे की आत्तापर्यंत मला अनुरूप असा पुरुषच भेटला नाही. पण आज तुम्हाला पाहून मला वाटतंय की खरोखर तुमच्याशी लग्न करावे. तेव्हा आता आपण दोघे लग्न करूया. भगवंत म्हणाले, हे बघ, माझे लग्न झालेले आहे. माझी पत्नी पण माझ्यासोबत आहे. पण माझा धाकटा भाऊ आहे. तू जशी कुमारिका आहे तसा तो कुमार आहे. तू त्याच्याशी लग्न कर. ती म्हणाली, ठीक आहे. कुठे भेटतील? भगवान म्हणाले, उद्या येथे पाठवून देतो. प्रभू पुन्हा पंचवटीत आले. संध्याकाळची वेळ होती. प्रभू, भगवती जानकी आणि लक्ष्मण तिघेजण शेकोटीपाशी शेकत बसले होते. भगवंत हसत हसत म्हणाले, लक्ष्मणासाठी फार चांगलं स्थळ चालून आलंय. फार मोठे घराणे, लंकेचा सम्राट, 14 चौकड्यांचा राजा रावण, याची बहीण शूर्पणखा. भगवती जानकी म्हणाली, वनवासात मलाही सोबत होईल कोणीतरी. दुसऱ्या दिवशी लक्ष्मण ठरलेल्या ठिकाणी शूर्पणखेला भेटायला गेला. रामचंद्र शूर्पणखेशी खोटं का बोलले? या ठिकाणी एका गोष्टीचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. भगवान रामचंद्र हे सत्यवचनी आहे. मग माझा भाऊ कुमार आहे असे ते शूर्पणखेला कसे म्हणाले? काही साहित्यिकांनी कुमार शब्दाचा अर्थ लावताना खूपच ओढाताण केली. कोणी म्हटलं, कुमार याचा अर्थ लग्न झाले आहे पण तरी ब्रह्मचारी आहेत म्हणून कुमार. कुणी असा अर्थ लावला की पत्नीसोबत नाही म्हणून भगवंतांनी कुमार म्हटले. पण एक साधी गोष्ट आहे, भगवंतांनी शूर्पणखेच्या दृष्टिकोनातून कुमार म्हटले. वस्तुतः शूर्पणखा कुमारी नाही, ती विधवा आहे. पण तिने रामांना आपण कुमारिका असल्याचे सांगितले. शूर्पणखेचे पतीचे नाव विद्युतजिह्व. ह्या विद्युतजिह्वाचे आणि रावणाचे एकदा भांडण झाले. रावणाने विद्युतजिह्वाला मारून टाकले. विधवा झालेली बहीण शूर्पणखा रावणाकडे येऊन राहिली. आपल्या भांडणामुळे आपल्या बहिणीला विधवा व्हावे लागले म्हणून रावणाचे मन त्याला नेहमी खात असे. शूर्पणखेचा आवाज चढला की रावणाचा आवाज दबायचा. तिच्या नवऱ्याला त्याने ठार मारल्यामुळे एक न्यूनगंड त्याच्या मनात होता. लंकेत शूर्पणखेचा दरारा असल्यामुळे ती रोज कटकट करायची. दरम्यान रावणाने जनस्थानामध्ये आपला नवीन डेपो उघडला. 14,000ची फौज, 3 सेनापती पाठवले. रोज घरी कटकट करण्यापेक्षा तिने तिकडेच राहावे म्हणून रावणाने तिला कटवले. तिला देखील तेच पाहिजे होते म्हणून ती जनस्थानात आली. आता शूर्पणखा आपला परिचय देताना भगवंतांना म्हणते, मी कुमारिक आहे. भगवंतांनी सरळ सरळ विचार केला, जर लंकेच्या संस्कृतीनुसार विधवा स्त्री कुमारिका असेल तर आपल्या भावाला कुमार म्हणायला काय हरकत आहे? शब्दांचे अर्थसुद्धा संस्कृतीच्या धारणेप्रमाणे बदलत असतात.
कशाला नैतिकता म्हणायचे याचा भारतातला अर्थ वेगळा आहे आणि अमेरिकेतला अर्थ वेगळा. कुमार कोणाला म्हणावे, कुमारिका कोणाला म्हणावे याचे लंकेतले अर्थ वेगळे दिसतात. म्हणून भगवंतांनी तिला तिच्या भाषेत कळेल असे सांगितले, माझा भाऊ पण कुमारच आहे. याचा अर्थ भगवंत शूर्पणखेशी खोटं बोललेले नाहीत. आता हे कुमार लक्ष्मण दुसऱ्या दिवशी शूर्पणखेला भेटले. शूर्पणखेने आपला प्रस्ताव ठेवला. ती म्हणाली, तुमच्या बंधूंनी मला तुम्हाला भेटायला सांगितले. त्यांनी माझ्याजवळ असा प्रस्ताव मांडलाय की मी तुमच्याशी लग्न करावे. लक्ष्मण म्हणाले, दादाने सांगितले ते ठीक आहे, पण शूर्पणखे एक गोष्ट लक्षात घे. आमच्याकडे अशी पद्धत आहे की धाकट्याने मोठ्याची सेवा करायची असते. म्हणून मला दादांची आणि वहिनींची सेवा करावी लागते. आता जर तू माझ्याशी लग्न केलेस तर तुला माझी पण सेवा करावी लागेल आणि त्या दोघांची सेवा करावी लागेल. हे तुला मान्य आहे का? ती म्हणाली, ही सेवा वगैरे मी काही करू शकत नाही. तेव्हा लक्ष्मण म्हणाले, हे बघ, तू माझ्या दादाशीच लग्न कर. माझ्या वडिलांची 3 लग्न झाली होती. आता दादांनी 2 लग्न करायला काय हरकत आहे? शूर्पणखा म्हणाली, हे बरोबर आहे. मग ते मला भेटतील? लक्ष्मण म्हणाले, उद्या संध्याकाळी. संध्याकाळी लक्ष्मण पर्णकुटीत परतले. ते रामांना म्हणाले, उद्या शूर्पणखा तुम्हाला भेटणार आहे. आता उद्याची तुमची बॅटिंग. दुसऱ्या दिवशी खरोखर भगवान शूर्पणखेला भेटतात. शूर्पणखा म्हणते, तुमचे बंधू किती सज्जन आहेत हो. भगवंत मनात म्हणतात, घी देखा बडगा नाही देखा. थोड्या वेळाने तुला कळेल. शूर्पणखा म्हणते, तुमच्या बंधूंनी सांगितले तुमच्यामध्ये धाकट्याला मोठ्याची सेवा करावी लागते. ते काही मला जमणार नाही. प्रभू म्हणाले, हे बघ शूर्पणखे, लक्ष्मण बोलला ते बरोबर आहे. धाकट्याने मोठ्यांची सेवा करायची असते. याच्यात तुला काही समस्या निर्माण होणार नाही. कारण अशी सेवा करण्याची पाळी एकत्र कुटुंब असेल तरच येते. पण मी तुला सांगून ठेवतो, त्याने तुझ्याशी लग्न केले तर आम्ही दोघं भाऊ वेगवेगळे राहू. म्हणजे तुला सेवाही नको आणि कुठली कटकटही नको. शूर्पणखा म्हणते, वा वा वा, काय सुंदर कल्पना आहे. मग आता काय करावं? भगवंत म्हणतात, उद्या मी लक्ष्मणाला पाठवून देतो. भगवंतांनी पुन्हा लक्ष्मणाला रवाना केले. लक्ष्मणाला इतका ताण जरा जास्तच झाला. त्यामुळे लक्ष्मण आता चिडलेले होते. शूर्पणखेने विचार केला, या सगळ्या गोष्टींचे कटकटीचे मूळ कारण ही सीता आहे. ही नसती तर रामाने माझ्याशी लग्न केलं असतं. असं समजून ती भगवती सीतेवर आक्रमण करीत जेव्हा उडी घेते तेव्हा लक्ष्मणाने भगवंतांच्या संकेतानुसार तिला धरून खाली पाडले आणि तिचे नाक कान कापून तिला रवाना केले. आरडाओरडा करीत ठणाणा ती तिथून त्या ठिकाणाहून निघून गेली. रामचंद्रांची राजनीती. संपूर्ण रामकथेत केवळ हे एक प्रकरण असे आहे की ज्या ठिकाणी भगवंतांचे बोलणे आपल्याला जरा शैथिल्याचे वाटते. पण भगवंतांची भूमिका थोडी लक्षात घ्या. जीवनात तुमचा राजकारणाशी कधी संबंध आला तर लगेच कळेल ही शूर्पणखा कोण आहे. एक लक्षात घ्या की ही रावणाची सख्खी बहीण आहे. भगवान दक्षिणेत गेले आहेत. ते रावणाचे पारिपत्य करण्याच्या हेतूनी गेले आहे. आणि आता सर्वांना अजिंक्य असलेल्या रावणाची बहीण मला भेटते. रावणाच्या सगळ्या बित्तम बातम्या जाणण्याकरता यापेक्षा अधिक विश्वसनीय साधन काय असू शकेल? भगवान अत्यंत श्रेष्ठ राजनीती कुशल धुरंधर आहेत. तो नुसता गाजर खाणारा राजकुमार नाही. असे असते तर रावणाविरुद्ध जिंकले नसते. शत्रूबद्दल अशा कुठल्याही बातम्या जर काढायच्या असतील तर लोकांना जरा गप्पांमध्ये गुंतवावे लागते. गप्पांच्या नादात माणसं सगळं खरं बोलून टाकतात. चहा घेता घेता, जेवता जेवता, गप्पा टप्पा मारत असताना हसत खिदळत एखादं वाक्य सत्य निघून जातं. त्यावेळी माणसं तणावमुक्त असतात. शूर्पणखेशी लग्नाचे निमित्त करून राम लक्ष्मण या दोघांनी रावणाकडील सगळ्या बित्तम बातम्या गोळा केल्या. आता या ठिकाणी प्रभूंनी नेमकं काय केलं हे लक्षात घ्या. त्यांनी शूर्पणखेचे नाक कान कापले. भगवंतांना शूर्पणखेला ठार मारता येत नव्हतं का? 14,000 राक्षस मारले, मग एका शूर्पणखेला मारणं काय अवघड होतं? स्त्रियांना मारायचे नाही असा भगवंतांचा अजिबात नियम नव्हता. उलट भगवंतांनी सर्वप्रथम त्राटिकेचा वध करून आपला दुष्ट निर्दालनाचा नारळ फोडला होता. प्रभूंचा नियम एकच, गाय ब्राह्मण आणि समाजातील गोरगरीब जनता यांच्या विरुद्ध जो जो असेल त्या सर्वांचा मी नाश करणार. म्हणून प्रभूंना या राक्षसांचा नाश करायचा आहे.
भगवंतांनी शूर्पणखेला बिनदिक्कत मारले असते. त्यात भगवंतांना काही वाईटही वाटलं नसतं. पण भगवंतांचा हेतू सफल झाला नसता. भगवंतांना कुठून तरी रावणाला छेडायचं होतं. कारण भगवंतांच्या वनवासाची 13 वर्ष पूर्ण होत आहेत आता. दक्षिण भारतातील जनजातीचे संघटन करण्याचे भगवंतांचे काम आता पूर्ण झाले होते जवळजवळ. अशा परिस्थितीत भगवंतांना रावणाला युद्धाकरता उत्तेजित करायचं होतं आणि ते करण्याकरता सर्वात चांगलं माध्यम शूर्पणखा होती. तिला मारून टाकलं असतं तर सगळा विषयच संपला असता. रावणाची डोकेदुखी संपवली असती आणि शूर्पणखेला विद्रूप करून जिवंत ठेवलं आणि सोडून दिलं. म्हणजे ती आरडाओरडा करत लंकेत जाणार, लंकेच्या राजाला अपमानाचा सूड घ्यायला भाग पाडणार. भगवंतांना आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये आपली भूमिका एखाद्या आक्रमण करणाऱ्याची ठेवायची नव्हती. रावणाने आपल्या वाटेला जावे, मग त्याच्यावर आक्रमण करताना आपल्याला जगाला सांगता येईल की हे युद्ध माझ्यावर लादल्या गेलं आहे, त्याला मी काय करू? शहाण्या माणसानं असंच करायचं असतं. म्हणून रामचंद्रांनी आधी शूर्पणखेच्या माध्यमाने रावणाची छेडछाड केली. मग कांगावा सुरू केला. माझ्या पत्नीची सुटका करण्यासाठी मला लंकेवर आक्रमण करणं भाग आहे. मुळात माझी युद्ध करायची इच्छाच नाही. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामचंद्रार्पणमस्तु.